घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. नाव सांगून सुरू. नमस्कार, मी यशवंत भुजबळ, माजी कार्याध्यक्ष पुनर्सी क्रिएटर्स. आज इथं पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की सध्याची जी बॉडी आहे ती मुदत संपूनसुद्धा आता त्यांचं काम चालू आहे आणि गेले 3 वर्षात त्यांचे जे कार्य त्यांनी आता केलेलं आहे ते म्हणजे पुण्याचं क्रिकेट म्हणजे पुणा डिस्ट्रिक्टचं क्रिकेट संपवण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये भरपूर आर्थिक गैरव्यवहार, परत क्रिकेटमध्ये जे आहेत म्हणजे क्वालिफायिंग राऊंड म्हणा, इन्व्हिटेशन म्हणा की बाकीच्या गोष्टी म्हणा, त्यामध्ये ओव्हरेजची मुलं खेळवणे आणि मनमानी कारभार ह्या सगळ्या गोष्टीमुळे पुण्याचं क्रिकेट संपलेलं आहे. आणि ह्यामध्ये कोणीतरी आम्ही पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि सभासदांनी आवाज उठवणं आवश्यक होतं. त्यामुळे आज आम्ही एक परिषद घेतलेली आहे आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळे हे नवीन पिढीचं नुकसान होतं आहे. हे नुकसानमध्ये आम्हीसुद्धा सहभागी असू जेव्हा आम्ही बोलणार नाही तर त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि एक चांगले PDCA परत घडवण्याचं आम्ही कार्य करणार आहोत. पुणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन 1957 पासून काम करते आहे आणि 1000पेक्षा जास्त मॅचेस घेणारी वर्ल्डमधली सर्वात मोठी डिस्ट्रिक्ट असोसिएशन असं नावाजलेली असलेली आत्ता एक वेगळ्या परिस्थितीतून जात आहे आणि ही परिस्थिती लवकर बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की ह्यामध्ये सगळ्यांनी ह्या प्रवाहात सहभागी व्हावं ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय रामभाऊ वाळके, क्रिकेट प्रशिक्षक आणि PDCAचा जो गैरकारभार आहे त्याच्या परिवर्तनाला होण्यासाठी सर्व जे PDCAचे पदाधिकारी गैरकारभार करतात त्यांच्या विरोधात जे PDCAचे सभासद आहेत, प्रत्येक क्लबचे जे सचिव आहेत या माध्यमातून मी सर्व सभासदांना एक विनम्र असं आवाहन करतो, सर्वांनी या मोहिमेत आपण आपला सहभाग नोंदवावा, आपण सहभागी व्हावे आणि PDCAचा जे पूर्वीचं गतवैभव होतं, जे PDCAची शिस्त होती ती शिस्त पुन्हा जागेवरती आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं एवढीच विनंती करतो. नमस्कार, मी अभय कोटकर, चेअरमन DY पाटील क्रिकेट क्लब. जो क्लब आहे की एक मान्य धर्मदाय युक्त रजिस्टर क्लब आहे. 2001 साली पुणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं 30-100 ह्या नंबरपासून संलग्नित करून दिला आणि मतदानाचा अधिकार दिला. 2011 ते 14च्या टर्ममध्ये मला PDCAकडनं पत्र आलं की तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्शनसाठी द्यावा. आम्ही तो दिला, पण 2014 नंतर आज दिवसापर्यंत कुठलाही पत्रव्यवहार पुणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्यापैकी झालेलं नाही आहे. मी भुजबळ सरांना पण भेटलो तर ते मला मध्यंतरी म्हटले की पत्रव्यवहार सुरू आहेत, पण एकंदरीत पाहता की इथं जे काही पदाधिकारी बसले त्यांची इथं कुठे चूक दिसून येत नाही. सचिव आणि अध्यक्ष यांची मी वेळोवेळी पाठपुरावा केला. 1.5 वर्ष झालं मी ऑफिसमध्ये गेलो, पण मला त्यांनी टाळण्यात आलं आणि मग परवा मी मध्यंतरी त्यांना थोडंसं विचारलं की हे बरोबर नाही आहे, मला पत्रावर तुम्ही ॲटलीस्ट उशी द्या. आणि मग पत्रावर तुम्ही ती सही घेतली की मला रिप्रेझेंटेटिव्ह बदलून द्या. वेळोवेळी फोन केले, त्याचे रेकॉर्डिंग्स पण ठेवलेले आहेत. सुशीलजीने खूप मला मोठं आव्हान दिलं की बाबा नाही तुमचं हे काम करतो ते काम करतो. मी हक्काचा आमचा हक्क जो आहे क्लबचा तो मागतो आहे. मी काही कुठला दुसरा विषय घेतलेला नाही आहे आणि मला निश्चित खात्री आहे की ह्याच्यावरती सर्व मेंबर्स PDCAचे जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत, क्लबचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील, एज्युकेशनच्या सेक्टरचे असतील की हे यात सहकार्य करतील, मोठी भूमिका घेतील. दुसरी गोष्ट, जो क्लब आहे आमचा DY पाटील तो एक क्रीडा रजिस्टर क्लब आहे, त्याचा उद्देश क्रीडाचा आहे. मग त्यांनी एज्युकेशन सेक्टरमध्ये नॉमिनेशन PDCAमधून का घेतलं? त्यांना हे विचारल्यावर ते मला उत्तर देतात की नाही हे पूर्वीच्या लोकांना माहीत आहे. आता पूर्वीचे लोक आम्ही पहिल्यापासून क्रिकेट खेळतो आहे, मारवाडी सर आहेत, सगळे लोक आहेत, आम्ही सगळ्यांना ओळखतो आहे. तर मी त्यांना हे पण म्हटलं पूर्वी झालं तुम्ही आत्ताचं बोला, पण त्यावर त्यांनी आपल्याला काय निष्कर्ष आज तक दिले नाही. माझी एवढीच विनंती आहे की जनरल बॉडी मीटिंग
आम्हाला ह्यावेळी तरी बोलवावं, इतके वर्ष कधीच बोलवलं नाही, यावेळी बोलवावं आणि योग्य ते सगळ्या सभासदांनी त्याचा चांगला निर्णय घ्यावा, पुढच्या बॉडी कुठली स्थापन व्हायची किंवा काय करायचं, तेवढंच आहे विनंती. धन्यवाद. माझं नाव जयंत विठ्ठलराव भोसले. मी गेली 15 वर्ष पिढीच्या त्या बॉडीवर आहे आणि माझी व्हाईस चेअरमन आहे. आता हे आम्हाला पत्रकार परिषद घ्यायचं कारण म्हणजे सर्व पत्रकार परिषद झाल्यावर लोक सगळे जागरूक होतील की बाबा PDCचा पूर्वी काय कारभार होता आणि आता काय चालले त्याची माहिती नाही अनेक जुन्या खेळाडूंना किंवा जुन्या क्लबला ती यातून माहिती होईल आणि ह्याच्यासाठी कोणीतरी आवाज उठवते हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत आणि त्याकरता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायचा निर्धार केला आणि हा PDCचा कारभार परत सुरळीत चालू करण्यासाठी आमचे पूर्णपणे प्रयत्न राहतील आणि सगळ्या लोकांना ह्याच्यात सामावून घेतलं जाईल. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना लोक घाबरतात की आपल्यावर अन्याय झाले पण आपण जर आवाज उठवला तर आपल्यावर खेळाडूचं आपल्या मुलाचं पाल्याचं नुकसान होऊ शकतं. क्लबला पण भीती वाटते की आपल्या क्लबने आपण कुठं तक्रार केली तर त्याच्यावर डूक धरून त्या खेळाडूवर अन्याय होईल आणि पुढं त्याचं करिअर बरबाद करू शकतात ही लोक. त्यामुळे त्यांना असं कोणतरी आता मिळाले की आपल्या या अन्याय झालेला त्याच्याविरुद्ध कोणीतरी आवाज उठवलेला त्याचा आपल्याला पाठीशी कोणीतरी लोक आहेत त्याचा लोकांना समजून जाईल ह्याच्यामुळं आणि त्यामुळे आम्हाला लोक त्यामुळं कॉन्टॅक्ट करून लोकांना सगळ्यांना सहभागी घेऊन आम्ही मोठं आंदोलन करायचा निश्चय केलेला आहे.